स्टेट बँक ऑफ इंडिया देशातली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जास्त खातेदार असलेली बँक, तसंच सगळ्यांचा जास्त विश्वास असलेली बँक. पण आज या विश्वासाला काही अंशी तडा गेलाय, कारण SBIच्या खातेदारांची माहिती चोरीला गेल्याचा दावा एका आंतरराष्ट्रीय संस्थेनं केलाय. पाहूयात काय आहे वास्तव. SBIच्या खातेदारांना मोठा झटका. लाखो खातेदारांची गोपनीय माहिती लीक. बँकेच्या सर्व्हरला पासवर्डच नाही. देशातील सर्वात मोठी बँक अर्थात SBI ग्रामीण भारताचा कणा असलेल्या बँकेभोवती संशयाचं मोठं धुकं निर्माण झालंय. अमेरिकेच्या टेक क्रंच वेबसाईटच्या वृत्तानुसार SBIच्या लाखो खातेदारांची माहिती लीक झाल्याची भीती आहे. मात्र धोका लक्षात आल्यानंतर बँकेनं पासवर्ड टाकून सर्व्हर सुरक्षित केला. मात्र नेमका किती वेळ सर्व्हर सुरक्षेशिवाय खुला होता याबाबत बँकेनं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यामुळे खातेदारांची माहिती खरंच लीक झाली का? फोन नंबर, बँक बॅलन्स आणि ट्रान्झॅक्शन डेटा लीक झाल्याची भीती आहे. युजर नेम आणि पासवर्डची माहिती लीक झालेली नाहीये. याआधीही ॲक्सिस बँकेतून डेटा लीक झाल्यानं पोलिसांच्या खात्यातून अचानक पगाराचे पैसे गायब झाले होते. त्यानंतर पुण्यातील कॉस्मॉस बँकेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे सर्वसामान्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या SBIनं यातून कोणताही धडा घेतला नाही का? आणि असं असेल तर कुणाच्या भरोश्यावर लोकांनी घामाचा पैसा बँकेत ठेवायचा? ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. अर्थात याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाची अधिकृत आणि औपचारिक प्रतिक्रिया अद्यापही मिळालेली नाही. तिकडे नागपुरात पुत्रप्राप्तीसाठी एका भोंदू बाबानं विवाहितेला फसवल्याची घटना उघडकीस आली. तंत्रमंत्राच्या सहाय्यानं पुत्रप्राप्ती करून देतो अशी बतावणी करून मुकेश उर्फ टिल्लू बाबानं या महिलेकडून 2 वर्षात तब्बल 7 लाख रुपये उकळले. पाहूयात या भोंदू बाबाचा पर्दाफाश करणारा रिपोर्ट. नाव मुकेश डाकोर उर्फ बाबा टिल्लू, वय वर्ष 60, पेशा मांत्रिक. नाव रजनी माहुले, वय वर्ष 35. नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी जेरबंद केलेल्या या जोडगोळीनं नागपुरातल्या एका दाम्पत्याला चक्क 7 लाखांचा गंडा घातलाय. लग्न होऊन 2 वर्ष झाली तरी मूल होत नसल्यामुळे पीडित दाम्पत्य निराश होतं. हीच बाब रजनी माहुलेनं हेरली आणि ती पीडित महिलेला रामनगर पांढरबोडी या भागात राहणाऱ्या बाबा टिल्लूकडे मांत्रिक उपचारासाठी घेऊन गेली. शालिनी शर्मा म्हणून एक आमच्याकडे तक्रारदार आहे, ती परवाला आली. तिने सांगितलं की मला एक पुत्रप्राप्ती करून देते म्हणून एका बाबानी आणि रजनी माहुले नावाच्या मुलीने आमची 7 लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे. तंत्रमंत्र आणि पूजा अर्चा करून मूल होईल असं आश्वासन मांत्रिक बाबा टिल्लूनं तिला दिलं होतं. तसंच पीडित महिलेला या भोंदूनं काही औषधही दिली होती. मात्र 2 वर्ष औषध घेऊनही मूल होत नसल्यामुळे पीडित विवाहितेचा भोंदू बाबा टिल्लूवरचा विश्वास उडत चालला होता. तंत्रमंत्र आणि पूजा केल्यामुळे मूल होईल असा विश्वास बाबा टिल्लूनं दिला. तसंच त्यासाठी मोठी रक्कमही विवाहितेकडून उकळली होती. पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही. तिने ते बाबाकडे नेलं. बाबांनी पण आपलं ते काय जंतर मंतरची प्रक्रिया केली, औषधं दिले आणि मग त्यानंतर ते सांगत गेले असे की औषधाला खर्च येतो म्हणून ते वेळोवेळी तिच्या त्या पासबुक आणि डेबिटच्या माध्यमातून पैसे काढत गेले. असे एकूण 7 लाख रुपये त्यांनी तिच्या अकाउंटमधून काढून घेतले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर भोंदू बाबा टिल्लू आणि रजनी माहुले या दुकलीला या प्रकरणी जेरबंद करण्यात आलाय. तसंच आरोपींच्या घरातून लिंबू, गंडे, दोरे, प्लास्टिक बाहुली हे सगळं साहित्य हस्तगत करण्यात आलंय. खरं तर अंधश्रद्धेतून होणारी फसवणूक रोखण्याकरता राज्य सरकारनं अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा केला खरा, पण अजूनही लोक अशा भोंदू बाबांच्या आहारी जातात आणि त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येते. अंधश्रद्धेचं हे भूत लोकांच्या मानगुटीवरून कधी उतरणार हाच खरा प्रश्न आहे. प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर. स्पेशल रिपोर्ट. मनसैनिकांनी एका रिक्षावाल्याला चांगलाच फटकावल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. खरं तर 2 दिवसांपूर्वी या रिक्षा चालकानं एका मराठी तरुणाशी वाद घालून त्याला धक्काबुक्की करत शिवीगाळही केली होती. दरम्यान तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसे कार्यकर्ते नितीन नांदगावकर यांनी त्या रिक्षावाल्याला शोधण्याची मोहीमच जणू हाती घेतली. वांद्र्याच्या BKC मधून त्या रिक्षावाल्याला शोधून काढलं आणि त्याला मनसे स्टाईलने खास समजही दिली.
सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याला मी ठोक ठोकणार आहे. जे लोक चुकीचं वागतील त्यांना मी अशाच पद्धतीने ठोकणार. पोलिसांच्या कारवाईला आम्ही नेहमीच तयार राहतो. काल ज्या मुलाला मारलं ना त्या मुलाच्या पाठीपाशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच बोल उससे माफी मांग. जो लड़के को जोर से बोल. मेरा भाई, मैं कभी जिंदगी में ऐसा कभी नहीं करूंगा. अभी कभी नहीं होगा मेरे से. आणि हे जे रिक्षावाले जे आहेत ना इकडे, यांनी जर इथे दादागिरी केली ना तर मी रोज येईल, सकाळ संध्याकाळी यांनी ठोकत जाईल. मुंबईमध्ये जिथे माझी गरज लागेल महाराष्ट्र सैनिक म्हणून सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक म्हणून त्याला मी ठोकणार आहे. जे लोक चुकीचं वागतील त्यांना मी अशाच पद्धतीने ठोकणार. पोलिसांनी काल ज्या मुलाला मारलं ना त्या मुलाच्या पाठीपाशी संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि म्हणूनच जिंदगी में करूंगा. बोल उससे माफी मांग. जो लड़के को जोर से मांग.